दंडवत प्रणाम. मी ईशादिष्टी सद्गुरु कैवल्यवासी तपस्विनी भामाताईजी अमृते श्री गोपाल कृष्ण मंदिर महानुभाव राजाश्रम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून प्रथमतः विद्यागुरुवरे आदरणीय श्रद्धेय तडगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. तामसे निवासी गुरुवर्य दादांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या आणि या ग्रुपमधून श्रवण करत असलेल्या सर्वच अच्युत गोत्रे यांना दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आहे 9452 आणि कॉलिंग नंबर आहे 7888267120. आपण गेल्या अनेक दिवसापासून मार्गशीर्ष मासानिमित्त या मार्गाशी अधिकार श्री दत्तात्रय प्रभूंचे लीळा श्रवण करत आहोत. काल आपण कोल्हापूरची भिक्षा बघितली आणि आज आपण माहूरचं महात्म्य आणि 12 खंडींची काही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर एक सूचना आपल्या सर्वांना आहे. आपण जे यूट्यूबच्या माध्यमातून माझे प्रवचन श्रवण करत होता ती प्रवचन आता उद्यापासून म्हणजे दत्तचरित्र संपलं की यूट्यूबचे प्रोग्राम माझे बंद होणार आहेत. माझा एक ग्रुप आहे अमृत प्रवर्तक. त्या ग्रुपमध्ये ज्यांना सहभागी व्हायचं असेल, जिज्ञासा करणारे असतील की ऐकणारे असतील त्यांना त्यामध्ये सहभागी मी करत असतो. माझा नंबर आहे 9405275075 हा व्हॉट्सअप नंबर आहे अमृत प्रवर्तक आणि कॉलिंग आहे 7888267120. उद्यापासून पुन्हा नव्याने लीला चरित्र हेतूसहित आणि श्रीकृष्ण चरित्र हिंदी आपल्याला श्रवण करायला भेटणार आहे. ज्यांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी या जे तुम्हाला मी नंबर सांगितलेत त्या नंबरला आपण संपर्क करू शकता. दंडवत प्रणाम. आज आपण 12 खंडींची माहिती पाहणार आहोत. आज मी तुम्हाला आदरणीय गुरुवर्य तामसे निवासी दादाजी यांच्या लेखणीमधून साकारलेलं आदरणीय श्रद्धेय मावळगावचे दादाजी, खामनेकर दादाजी आणि त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय तडगाव निवासी बाबांच्या सहयोगामधून 1993 साली जी 12 खंडीची पदयात्रा निघाली होती, सर्वात पहिली मोठी पदयात्रा सर्वज्ञ प्रतिष्ठानची निघालेली होती 1993 साली. सुरुवात झाली ती जवळ्यावरून, समारोप झाला गोपाळ चावडीला. त्यावेळेस 12 खंडी दर्शन नावाचं एक पुस्तक लिहिलं गेलं. त्या पुस्तकातील काही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. 12 खंडी दर्शन हे जे पुस्तक आहे हे आपल्याला श्री गोपाल कृष्ण मंदिर महानुभाव राजाश्रम तामसा या ठिकाणी प्राप्त होईल किंवा सर्वज्ञ प्रतिष्ठान माळवाडगाव या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होईल किंवा माळवाडगाव साहित्य प्रकाशन हा दादांचा जो स्टॉल आहे पुस्तकांचा त्या ठिकाणी प्राप्त होईल. त्याच्यामध्ये संपूर्ण 12 खंडीची माहिती दिलेली आहे. बरीच लोक मला विचारतात की बाबा तुम्ही कुठे राहता, तर जो मी आहे नांदेड राहेर. नांदेडला तुम्ही आला, राहेरून भोकर, तामसा, हदगाव, खाली आपण इकडे अंबाळी जाऊ शकता, इकडे माहूरकडे जाऊ शकता. म्हणजे नांदेड राहेर 12 खंडी आणि माहूर. अंबाळीपासून आमचं जे गाव आहे तामसा हे जवळ आहे 40 किलोमीटर, राहेर पासून 60 किलोमीटर, माहूर पासून आम्ही 80 किलोमीटर आहोत, नांदेड पासून आम्ही 50 किलोमीटर आहोत. म्हणजे सेंटरला तामसा हे गाव आहे. बरेच लोकांनी मला प्रश्न केला होता की बाबा तामसा गाव कुठे आहे. तर आपण जर कधी 12 खंडी नांदेड राहेरला जर आलात तर किंवा माहूरला आलात तर आपण तामसा ठिकाणी जरूर या. दंडवत 12 खंडींची जी माहिती आहे या पुस्तकामध्ये सांगितलेली माहिती अशी येते. अश्वलायन या ब्राह्मण शाखेमध्ये 14व्या शतकामध्ये जन्मलेल्या कारंजेकर संत शाखेचे मूळ पुरुष जे होते ते म्हणजे तपस्वी कमलाकर व्यास. यांच्याकडून ज्यांना दीक्षा प्राप्त झाली असे गुरुजी शिवव्यास आणि ज्यांना गुरुजी शिवव्यासापासून ज्यांना संन्यास दीक्षा प्राप्त झाली असे संत श्रेष्ठ पंडित विश्वनाथ वास बाळापूरकर यांनी दत्तात्रय प्रभूंच्या 12 खंडींची स्थापना केली. याच 12 खंडींना
माहूर खांडी सुद्धा असं म्हणतात. या ज्या 12 खांडी आहेत, या माहूर परिसरामध्ये 12 कोसावर एक खांड असून अतिशय निसर्ग रम्य आणि एकांतामध्ये आहे. ज्यांनी 12 खांडी केले असतील त्यांना माहिती आहे की खांडी कुठे कुठे आहेत, कशा प्रकारच्या आहेत. आणि ज्यांनी केल्या नसतील त्यांनी 12 खांडी अधिक माहूर स्थानवंदन करण्यासाठी या ठिकाणी प्रत्यक्ष दत्तात्रय प्रभूंचा म्हणजे जो निवास आहे, निद्रेला दत्तात्रय महाराज माहूर या ठिकाणी आपण बघितलं. या ज्या खांडी आहेत, खांड या शब्दाचा अर्थ होतो, खांड म्हणजे वेस किंवा वेशीचे द्वार असा अर्थ होतो, किंवा माहूर खांडी त्याला असं संबोधन करतात. त्याचं कारण असं आहे, माहूर वेशीचे द्वार असा अर्थ होतो. खांडी या शब्दाचा अर्थ होतो मार्ग किंवा रस्ता असा एक अर्थ होतो. एवं माहूर खांडी म्हणजे माहूरला जाण्याचा मार्ग, रस्ता. कारण की माहूरच्या मार्गावरच या खांडींची स्थापना झाल्याचे आढळते. जसं उदाहरणार्थ पुसद जी खांड आहे, सांगतात की पुसद या खांडीपासून आता सुद्धा बैलगाडी रस्ता आहे. किंवा सांगतात की दत्तात्रय प्रभूंचे जे क्रीडास्थान आहे माहूर, ते सुद्धा म्हणजे पुसद या खांडीपासून त्या पर्वताचं दर्शन होते. पुसद या ठिकाणून माहूरला जाण्याचा मार्ग येवस्तो, म्हणजे बऱ्याचशा खांडी आहे तिथून माहूरला जाण्याचा मार्ग आहे. जसं देहली खांड आहे तिथून माहूरला जाता येतं, जसं मन्याळी खांड आहे तिथून माहूरकडे जाता येतं. अशा अनेक जे खांडी आहेत तेथून माहूरला जाण्याचा मार्ग आहे. म्हणजे प्रत्येक खांडी माहूरच्या परिसरामध्ये 12 कोस आहे. संपूर्ण खांडी केल्या म्हणजे माहूरला एक पूर्ण प्रदक्षिणा होत असते. या खांडींचा इतिहास असा आहे, ज्या खांडींच्या ठिकाणी जर स्मरण केलं त्या ठिकाणी सांगतात की प्रत्यक्ष दत्तात्रय प्रभूंचा साक्षात्कार होतो. म्हणून खांडी सुद्धा कैवल्याचा मार्ग निर्माण करणारे आहे. असं म्हटलं जातं की खांडींच्या ठिकाणाहून कैवल्याचा मार्ग सुरुवात होतो. म्हणजे 12 खांडी ही मोक्षाचं द्वार आहे. आणि त्या खांडींच्या ठिकाणी, त्या स्थानांच्या ठिकाणी स्मरण केल्यानंतर सकळ अनिष्टाचं खंडन करून मनुष्याला ह्या खांडी दक्ष करणारे आहे, असा एक अर्थ त्याच्यामधून अभिप्रेत होतो. जसं सांगतात ना, स्मरण एकांतामध्ये केल्या जातं, तसं स्मरण जे आहे या खांडींच्या ठिकाणी जर आपण स्मरण केलं, कारण तिथला कुठला रहिवास नाही, जंगल आहे, कुठलं गाव जवळ नाहीये, प्रत्येक खांडी गावापासून लांब लांब आहे, एकांत वास आहे. आणि म्हणतात ना, परमेश्वराचं दर्शन हे एकांतामध्ये होत असतं. जर दर्शन घ्यायचं असेल तर चिंतन करावं लागतं. आता हे आमचे साधू संत किंवा ग्रस्तनुयायी, आमचे पूर्वज, जसं आपली आता अंबाळी उपखांड आहे, पण त्या खांडीच्या ठिकाणी स्मरण करतात. तिथे अनेकांना दत्तात्रय प्रभूंच्या सेवेचा साक्षात्कार होतो, कुणाला काही जाणवतं. पण ज्यांनी ज्यांनी केलं त्यांनी तो अनुभव घेतलेला आहे. का तर विश्वनाथ बाळापूरकर जे होते त्यांनी जी निर्मिती केली त्याचा उद्देशच तो आहे. या ठिकाणी दत्तात्रय प्रभूंचं स्मरण व्हावं, त्यांची साधना घडावी आणि काहीतरी साक्षात्कार व्हावा, हा उद्देश आहे. आता आपण पाहणार आहोत खांडींच्या निर्मितीचा इतिहास. पंडित विश्वनाथ वासांनी शके 1440 ते 1450 दरम्यान या 12 खांडींची स्थापना केली. विश्वनाथ बाळापूरकर आटण विजन करत माहूर या परिसरामध्ये आल्यानंतर जेथून श्री क्षेत्र माहूर या ठिकाणावरून श्री दत्तात्रय प्रभूंचे क्रीडास्थान असलेला सह्याद्री पर्वत जर स्पष्ट दिसत असेल, अशा ठिकाणी दत्तात्रय प्रभूंचं दर्शन व्हावं म्हणून त्यांनी सिद्ध नामाचं स्मरण केलेलं आहे. आणि त्यांनी जे खांडींच्या ठिकाणी जे स्मरण केलं ते त्यांना दर्शन होईपर्यंत केलेलं आहे.
त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या साधनेमधून अनेक लोकांना सप्त व्यसनापासून सोडवून परमेश्वराच्या अनन्य भक्तीला लावलेलं आहे. नवीन लोकांनी उपदेश घेतला, ती लोक धार्मिक झाली. धार्मिक झाल्यानंतर पुढची येणारी जी पिढी आहे ती संस्कारशील झाली पाहिजे, त्यांचा धर्म दृढ झाला पाहिजे, ते संस्कार संपन्न झाले पाहिजे. म्हणून पंडित विश्वनाथ बाळापूरकरांनी ज्या ज्या ठिकाणी दत्तात्रेय प्रभू दर्शन त्यांना झालं त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी माहूर येथे विंजाळ नावाचं तळ आहे. आत्ताही ते तळ आहे, ज्याला सर्वतीर्थ विशेष तलाव असं म्हणतात. तिथून त्यांनी दत्तात्रेय प्रभूंचे चरणांकित विशेष आणले आणि त्या ठिकाणी ओट्यांची स्थापना करून त्याच्यामध्ये विशेष ते अधिष्ठित केलेले आहे आणि त्या ओट्यांची स्थापना केलेली आहे. अशा प्रकारे माहूरच्या परिसरामध्ये 12 गावे या मांडलिक स्थानांनाच खांडी म्हणून संबोधण्यामध्ये येते. तेव्हापासून मांडलिक स्थानांच्या म्हणजे तेव्हापासून जे मांडलिक स्थान आहेत तेव्हापासून निर्मितीस प्रारंभ झाला. म्हणजे आता आपल्यामध्ये सांगितलं ना, चरणांकित स्थान आणि मांडलिक स्थान. चरणांकित स्थान म्हणजे ज्या ठिकाणी प्रत्यक्ष दत्तात म्हणजे परमेश्वराचा संबंध झाला ते चरणांकित स्थान, आणि ज्या ठिकाणी विशेषाची स्थापना केली त्याला म्हणतात मांडलिक स्थान. जसं आता माहूर चरणांकित स्थान आहे, 45 चरणांकित स्थान आहे, परंतु माहूर या ठिकाणी जे तळ विंझाला तलाव त्या ठिकाणाहून विशेष आणले आणि त्यांची ज्या ज्या गावी स्थापना केली तिथे ओटा बांधला आणि त्यांनी खांड तयार केलेली आहे. खांडींचे जे दर्शन आहे ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं आहे. सांगतात की पंडित विश्वनाथ बाळापूरकरांना 11 खांडीनंतर नानाविषयी क्रीडा करणाऱ्या दत्तात्रेय प्रभूंनी कोठे मोराच्या रूपामध्ये तर कोठे पोपटाच्या रूपात दर्शन दिलेलं आहे. सांगतात की देहली खांडीवर त्यांना दत्तात्रेय प्रभूंनी प्रत्यक्ष 32 लक्षयुक्त मानव विषय साक्षात दर्शन दिले. आजही ती खांड भक्तिभावाने विधियुक्त जे नामस्मरण जर केलं तर त्या व्यक्ती सुद्धा दत्तात्रेय प्रभूंचं विविध वेशामध्ये दर्शन होतं. सर्वज्ञ प्रतिष्ठानची पदयात्रा होती आणि 2005 देहली ते जांभोरा, आणि सांगतात की त्यावेळेस प्रचंड म्हणजे 4000 लोक सर्वज्ञ प्रतिष्ठान पदयात्रेमध्ये होते. लोकांची एवढी गर्दी आणि त्या गर्दीमध्ये ते भिंत पडून गेली. लोकांनी सांगितलं की यांनी काहीतरी मंदिर पाडायला सुरुवात केली, हे कुठून तर लोक आले. तिथले सगळे लोक अज्ञान होते. त्यांनी मग पोलीस केस केली. त्याच्यामध्ये आदरणीय दादाजी मावाडगाव, आदरणीय तडगावचे बाबा, आदरणीय संयोजक चिचोंडीकर बाबाजी दाळीचा देव, आदरणीय संयोजक सादेराज बाबाजी, आदरणीय संयोजक कैवल्यवासी टेंभुरकर बाबाजी, आदरणीय श्रद्धेय नांदेडकर बाबाजी, आदरणीय श्रद्धेय आमचे तामसा निवासी दादाजी, आदरणीय श्रद्धेय आत्ताचे कवीश्वर कुलाचार्य अमृतचे बाबाजी, हे जी संयोजक जी मंडळी होती या सर्वांना म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये बोलवण्यामध्ये आलं. त्यांनी सांगितलं तसं काही नाही साहेब, ही आमची यात्रा आहे आणि गर्दी असल्यामुळे ते म्हणजे ती भिंत पडल्या गेलेली आहे. दत्तात्रेय प्रभूंचा बघा चमत्कार कसा आहे. म्हणजे एवढे त्यांनी ते करून ठेवलं, पण देवाचं सहाय्य एवढं की तिथला जो मेन होता त्याची बुद्धीच पालटून गेली. त्यांनी सांगितलं की इथं काहीच कोणाला करू नका, साधू पुरुष आहेत यांना जाऊ द्या. म्हणजे परमेश्वराचं सहाय्य बघा. दत्तात्रेय महाराजांचं सहाय्य कशा प्रकारचं होतं
हे आम्हाला देहली खंड बघायला भेटलं. मी पण त्या पदयात्रेमध्ये होतो. दुसरी गोष्ट सांगतात की तिथे एक अन्य संन्यासी होते पहिले, आता पण आहेत. त्यांनी तिथे पिंड मांडण्याचा प्रयत्न केला होता. सांगतात की त्यांना म्हणजे त्यांच्या त्या जागेवरच त्यांना सर्पदंश झाला आणि ते साधू मरण पावला. नाहीतर ती खाण जी असती ती अन्य लोकांच्या ताब्यात गेली असती. म्हणजे असे अनेक प्रकारचे जे चमत्कार आहेत देहली खांडीवर अनुभवायला येतात. पण ही खांड जी आहे सगळ्यात मोठी अवघड आहे. बरीच लोक अवघड आहे म्हणून ती करत नाही, आणि खरोखर तर ती खांड केल्यानेच फार मोठा लाभ होतो, हे लक्षामध्ये ठेवा. तुम्ही इकडे सोप्या सोप्या खांडी करून बसता, देहली खांडच लोक करत नाहीत. दंड. आता बरीच अनुयायी अनेक परिसरामधून तामसा ठिकाणी 12 खांडीच्या निमित्ताने येतात. आम्ही त्यांना घेऊन जातो, माहूरला घेऊन जातो, 12 खांडीला घेऊन जातो. पण जर त्यांना विचारलं देहली खांड करायची का, त्यांना बाबा नको, गाडीवर जात नाही, आम्हाला चालवं लागतं, आम्ही ते खांड करणार नाही. तुम्ही देहली खांड केल्याशिवाय तुमच्या खांडी या पूर्ण होत नाही, लक्षामध्ये ठेवा. म्हणतात ना, जेनी केली देहली त्याची चुकेल यमपुरी. म्हणून सगळं अतिशय अवघड ती खांड आहे. आता बरीच जर आम्ही गेलो तर आम्ही त्यांना ती खांड करवतोच. मग किती ट्रॅव्हल्स येऊ, मोठमोठ्या गाड्या येऊ, आम्ही त्यांना ती खांड करवतोच. पण तुम्ही जर कधी इकडे आला तर तुम्ही मात्र देहली खांड करायची, ती चुकवायची नाही. तुम्ही देहली खांड जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला 12 खांडी केल्याचा तुम्हाला लाभ होणार नाही. सांगतात ना, 12 मुख्य आणि 4 उपखांडी सांगितलेले आहेत. म्हणून देहली खांडी जे वैशिष्ट्य आहे त्या ठिकाणी दत्तात्रय प्रभूंनी मानववेशामध्ये प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे 12 खांडी नमस्कार केल्यानंतर माहूर येथील श्री दत्तात्रय प्रभूंची जी चरणांकित स्थाने आहे ते सुद्धा वंदन केल्याचा लाभ प्राप्त होतो. कारण की ह्या ज्या खांडी आहेत अतिशय कष्टदायक आहेत, डोंगराळ भागामध्ये आहेत. आता तरी गाड्या जातात, परंतु पूर्वीच्या काळी सर्व या खांडी पायी करावं लागत असत. सांगतात ना, आदरणीय श्रद्धेय जाधववाडीचे बाबाने एकांतामध्ये फिरून स्थानी केल्या, म्हणजे खांडी केल्या. त्यानंतर सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या पदयात्रेने या खांडी खऱ्या फोकसमध्ये आणलेले आहेत. तेव्हापासून लोकांची रीघ 12 खांडीकडे सुरुवात झाली. 1993 साली सर्वज्ञ प्रतिष्ठानची पदयात्रा या परिसरामध्ये 2000 लोक ठिकाणी होते. तेव्हापासून खांडी या प्रचलित झालेल्या आहेत. अतिशय दुर्गम भागामध्ये आहे, कष्टप्रद आहेत. कारण की मी म्हटलं, दत्तात्रय प्रभूंचं दर्शन तुम्हाला सोपं नाही. दत्तात्रय प्रभूंचं दर्शन जर घ्यायचं असेल तर तुम्हाला खांडीच्या ठिकाणी यावं लागेल. तिथे तुम्हाला स्मरण करावं लागेल. स्मरण करून भिक्षा मागून तुम्हाला ते दत्तात्रय प्रभूंची अनुभूती येईल. जर तुम्हाला अनुभूती घ्यायची असेल तर तुम्ही 12 खांडी नमस्कार करण्यासाठी या. आणि म्हणून या खांडी नमस्कार केल्यानंतर तुम्हाला जे कष्ट होतील, जे तुम्हाला दुःख होतील, तेने करून तुमचा कर्मनाश होणार आहे. एक कवी सांगतात, जर अशा डोंगराळ प्रदेशामधून जर प्रवेश केला तर काय होतं. संत मुनी भांबेरकर नावाचे कवी सांगतात की स्वअंगी सामर्थ्य नाना परी आरोग्य करी शरीराते. म्हणजे 12 खांडी नमस्कार केल्यानंतर ज्या साधकाच्या अंगी एक प्रकारचं सामर्थ्य बांधलं जातं. दुसरी गोष्ट, त्यांनी पायी प्रवास केल्यानंतर त्याचं आरोग्य जे शरीर आहे ते निरोगी राहतं. आताही सांगतात की माहूर परिसरामध्ये जे समस्त दत्त मार्गी आहेत किंवा आनंद संप्रदायाची जी मठाधीश लोक आहेत, ते मठाधीश लोक गादीवर बसल्यानंतर प्रथमतः 12 खांडी येथील दर्शन घेतात, दत्तात्रय प्रभूंचं दर्शन घेतात, नंतर त्या गादीवर विराजमान होतात. पूर्वीपासून हा प्रघात चालू आहे. त्याचप्रमाणे आनंद संप्रदायाचे साधू संन्यासी जी आहेत
किंवा जो अनुयायी वर्ग अन्य सुद्धा आहे ते सुद्धा 12 खांडीचे दर्शन घेतात आणि दत्तात्रय प्रभूंची भक्ती भावाने पूजा करतात. बघा, आपण तर घेतोच, पण अन्न संप्रदायाचे लोक सुद्धा ज्या ठिकाणी दत्तात्रय प्रभूंची ज्या खांडी आहेत त्या ठिकाणी दर्शनासाठी जातातच. म्हणजे त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे लाभ होतात त्यांना. आपले सुद्धा अनुयायी, संपूर्ण भारत देशातील अनुयायी 12 खांड्या करण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी येतात. वर्षातून एकदा तरी आपण 12 खांडी केल्याच पाहिजे. बघा, तुमचे काही रोग असतील, काही व्याधी असतील, काही तुम्हाला मानसिक त्रास असेल, काही तुमची पीडा असेल, तुम्ही 12 खांडी करून जा. बघा, तुमचा सगळा भोग कमी होऊन जातो. अनेक लोकांचे काही मनस्ताप असतात, काहींचे काही कार्य होत नाही, मग ती लोक 12 खांडी करून जातात, विधीपूर्वक स्मरण करून जातात. बघा, त्यांची कामं झालेली आम्ही पाहिलेली आहे. मी म्हटलं ना, आम्हाला ह्या परिसरामध्ये असल्यामुळे आम्हाला लोकांसोबत जावंच लागतं. त्यांचे सुद्धा अनुभव आम्ही पाहिलेले आहे. दत्तात्रय प्रभूंचाच महिमा असा आहे, जर तुम्ही निष्ठेने आणि कष्टाने जर खांडींचं दर्शन जर घेतलं तर, पण लक्षामध्ये ठेवा, तुम्ही कशाने या, लक्झरीने या किंवा कशी पण, एक सुद्धा खांड चुकवता कामा नये. काही लोक काय करतात, ट्रॅव्हल जात नाही म्हणून ना, ती खांड सोडून दे, मग ही खांड सोडून दे, ती खांडी सोडून देतात. बघा, तुम्ही जर 12 खांडी करण्यासाठी येतात एक दिवस जास्त काढ. 12 खांडी करण्यासाठी धावपळीमध्ये अजिबात यायचं नाही. 12 खांडी करण्यासाठी कमीत कमी तुम्हाला 3 तरी दिवस पाहिजे. म्हणजे तुम्ही माहूर आणि 12 खांडी जर तुम्हाला करायचं असतील तर तुम्हाला 3-4 दिवस नक्कीच पाहिजे. आता काही लोक माहूरला जात नाहीत, ते म्हणजे फक्त 12 खांडीच करा. मला कोणी प्रश्न विचारला होता, म्हटले, बाबा आम्ही ग्रस्तांनी माहूरला जावं की न जावं? मी त्यांना म्हटलं, तुम्ही ग्रस्त धर्मामध्ये राहता, मग तुम्हाला माहूरला न जाण्याला काय अडचण आहे? आमच्या स्वामींनी जे वचन सांगितलं, जो चर्यावंत करणारा जो चर्या साधक आहे ना, त्यांनी माहूरला जाऊ नये. तुम्ही प्रपंचामध्ये राहता, तुमचे सगळे प्रपंचामध्ये कर्म चालू आहेत, मग तुम्हाला माहूरला गेल्याने कोणता दोष लागणार आहे? जो ग्रस्त अनुयायी आहे त्यांनी माहूरला गेलंच पाहिजे. आता आमचे सुद्धा अनेक साधक जातात ना, ते दत्तात्रय प्रभूंचं स्थान आहे. मातापुरा कोल्हापुरानं वचावे ठीक आहे, परंतु स्वामींनी तेव्हा जे वचन उच्चारलेलं होतं, कुणासाठी उच्चारलं ते? जो चर्या करणारा आहे, जी चर्या दुरावलेला आहे, त्यांनी माहूरला जाऊ नये. तुम्ही प्रपंचामध्ये राहता, तुम्हाला सगळे म्हणजे बाकीच्या गोष्टी तुम्ही काही पाळत नाही. म्हटले, कोणतरी बाबांनी सांगितलं, विचार करा, जर तुम्ही बालवाडीमध्ये आहात तर मग तुम्हाला बालवाडीचं ज्ञान घेतलं पाहिजे. तुम्हाला 10वीच्या वर्गात बसून चालेल का? किंवा तुम्हाला 10वीचं काम घेऊन चालेल का? नाही चालणार. म्हणजे कोणी जाऊ नये, जो चर्यावंत साधक त्यांनी जाऊ नये, दृढ आहे त्यांनी जाऊ नये. तुम्ही प्रपंचामध्ये आहात, नामधारक आहात, तुम्हाला आणखी कुठलंच काही माहिती नाहीये, तुम्ही फक्त नामधारी आहात, तुम्हाला जायला काही अडचण नाही. माहूर, तिथे गेल्यानंतर मात्र जे काही पवित्रता आहे ती मात्र आपण पाळली पाहिजे. तिथे कुठेही पण बसणे, थुकणे, बाकीच्या गोष्टी ज्या आहेत आपण त्या पाळल्या पाहिजे. परंतु माहूर ग्रस्त अनुयायी जे आहेत त्यांना वंदन करण्यासाठी काही हरकत नाही, त्यांना कुठल्या प्रकारची काही अडचण नाही. दत्तात्रय प्रभूंचे ते महातीर्थ आहे. आता विचार करा, तुम्ही एखादा नवस केलेला आहे माहूर या ठिकाणी, मग तुम्हाला जाण्याचा प्रसंग आला तर मग तुम्हाला जायला काही अडचण नाही. तुम्ही बालवाडीतले विद्यार्थी, तुम्ही पहिल्यातले विद्यार्थी आहात, तुम्ही माहूरला, म्हणजे ग्रस्तांचं सांगतोय मी, आता साधकांचा जिथचा प्रश्न जावा की न जावं, परंतु ग्रस्तांना मी सांगतो आहे, ग्रस्त अनुयायांनी माहूरला जायला काहीच अडचण नाही. म्हणून माहूरला तुम्हाला जाता येतं. मला कोणी प्रश्न केला होता, त्याचं निरसन या ठिकाणी मी करतो. जर तुम्ही माहूर या ठिकाणी गेलात तर तुम्हाला पंचदेवळ्या स्थान वंदन करायला भेटेल. भोजनता आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते स्थान करायला भेटेल. दत्तात्रय प्रभूंचे निद्रास्थान, चक्रपाणी महाराज 6 महिने माहूरला राहिले, ते स्थान तुम्हाला बघायला भेटेल. जसं आपण देवल्याची लीळा आपण श्रवण केली, तो गर्भहरण केला, ते लिंग आत्ता त्या ठिकाणी आहे, ते तुम्हाला बघायला भेटेल.
दुसरी गोष्ट तिकडे आर्लक राजा भेट, यदुराजा भेट, ऋषींची भेट, ऋषींचा तो वर पूर्ण केलता तो सुद्धा स्थान माहुऱ्या परिसरामध्ये आहे. त्याचप्रमाणे शंकराचार्य वरप्रधान, चक्रपाणी महाराजांना व्याघ्रविषय दर्शन दिलं ते स्थान तुम्हाला ठिकाणी बघायला भेटेल. म्हणजे आपण जर इकडे आलात, ग्रस्त यांचं मी सांगतो, त्यांनी माहूर वंदन करून जायचं. त्याच्यामध्ये अनेक मतभेद आहेत, परंतु जो पहिलीतला विद्यार्थी मी सांगतो, ज्याला कुठला वेद काही बोधबी नाही, त्याला काहीच माहिती नाही, तो फक्त नवीन उपदेश झालेला आहे, त्याला लगेच वचन लागू होईल का? ते नाही. त्याने माहूरला जावं, त्या ठिकाणी स्मरण करावं, सेवा करावी, त्याला तो विधी करू शकतो. म्हणून ग्रस्त अनुयांनी माहूरला जायला काही अडचण नाही. पण म्हटले 12 खांडी वंदन कशा प्रकारे कराव्यात? खांडी नमस्कार करताना दत्तात्रय प्रभूंच्या पवित्र सेवा संबंधाशी माझा दंडवत या वाक्याचा उपयोग आपण करावा. आमच्या स्वामींनी सांगितलं ना, जयातीचे वंदीचे तयातीचे वाणीचे. आपण ज्याचं वंदन करतो त्याचं नाव घ्यावं. तुम्ही रुद्रपूरला गेला, गोविंद प्रभूंच्या पवित्र सेवा संबंधाशी म्हणावं. माहूरला गेला, दत्तात्रय प्रभूंची स्थानं आहेत. तुम्ही डोमेग्रामला गेला, चक्रधर स्वामींची स्थानं आहेत. तुम्ही फलटणला गेला, त्या ठिकाणी चक्रपाणी महाराजांची स्थानं आहेत. तुम्ही तिकडे गोवर्धन पर्वताकडे गेला, गोपालकृष्ण महाराजांचं स्थान आहे. ते वंदन ज्या ज्या स्थानी आपण गेलो त्या स्थानी त्या अवताराचं नाव आपल्याला घेता आलं पाहिजे. जर का तुम्ही गेले माहूरला आणि घेता स्वामींचं नाव तर नाही चालणार. तुम्ही गेले डोमेग्रामला आणि घेता दत्त प्रभूंचं नाव, चालेल का? नाही चालणार. म्हणजे जर तुम्ही खांडी वंदन करण्यासाठी गेलात, दत्तात्रय प्रभूंच्या पवित्र सेवा संबंधाशी माझा दंडवत हे वाक्य आपल्याला उच्चारण करता आलं पाहिजे. खांडी असतील किंवा उपखांडी असतील, ते करत असताना 5 दंडवते घालावेत. पण लक्षामध्ये ठेवायचं, दंडवत घालत असताना आपले पाय माहूर या दिशेला होणार नाहीत, हे मात्र लक्षामध्ये ठेवायचं. याची विशेष आपण दक्षता घ्यायची. आणि दत्तात्रय प्रभूंचं स्थान वंदन करत असताना सुद्धा विशेष दक्षता घ्यायची. जर तुम्ही माहूरला गेला, कुठं पण लघवी करायची नाही, कुठे पण थुंकायचं नाही, कुठे पण काही खायचं प्यायचं नाही, हे पण लक्षामध्ये ठेवा. कारण की तो सह्याद्री जो पर्वत आहे तो पूर्ण पवित्र आहे. पवित्र ठिकाणी गेल्यानंतर अशा प्रकारे आपल्याकडून अविधी नाही घडला पाहिजे, हे पण लक्षामध्ये ठेवा. त्याचप्रमाणे माहूर करत असताना किंवा खांडी करत असताना जर आपण माहूरला गेलो, दत्तात्रय प्रभूंचे जे क्रीडास्थान आहे त्या सह्याद्री पर्वतात सुद्धा आपण दंडवत घालावे आणि तिथे जाऊन माहूरच्या आपण लीळा आठवाव्या. आता माहूरच्या लीळा मी तुम्हाला काही सांगितलेले आहेत, काही तुम्हाला मी उद्या सांगणार आहे. अशा प्रकारे दंडवत विधी केल्यानंतर त्या साधकाला चांगल्या प्रकारचा लाभ होतो. म्हणून आपण 12 खांडिया आपण नमस्कार केल्याच पाहिजे. सांगतात की पंडित विश्वनाथ बास हे मूळचे पैठण प्रांतातील रहिवासी होते. मुनी कमलाकरापासून त्यांना बोध झाला. बेदर येथील लाड कामराज नावाचे एक व्यापारी त्यांच्याकडे नोकरी करत होते. त्यांच्याकडे काही पैशाची बाकी निघाली म्हणून कामराजांनी विश्वनाथ बासांना कैदेमध्ये टाकलं. गुरुजीश्री व्यासांना ही बातमी कळल्यानंतर ते बेदरला आले आणि त्यांनी विश्वनाथ बासांची कैदेतून सुटका केली. लगेच विश्वनाथ बासांनी गुरुजीश्री व्यासांच्या नावे संन्यास दीक्षा घेतली आणि आपलं उर्वरित आयुष्य आता परमेश्वराच्या सेवेमध्ये व्यतीत करायचं म्हणून ते आपल्या उत्तर आयुष्यामध्ये बाळापूर ठिकाणी राहू लागले. म्हणून त्यांना विश्वनाथ बास बाळापूरकर असं म्हणतात. ज्यांनी ज्ञानप्रबोध ग्रंथाची निर्मिती केली, रचना केली. विश्वनाथ बास बाळापूरकरांनी 2 कार्य फार मोठे केले. एक ज्ञानप्रबोध ग्रंथाची निर्मिती केली, दुसरी गोष्ट म्हणजे 12 खांडींची स्थापना केली. हे त्यांच्या जीवनातील फार मोठं प्रमुख कार्य आहे. दत्तात्रय महाराजांनी त्या साधकाकडून विश्वनाथ बास बाळापूरकरांकडून ते कार्य करून घेतलेलं आहे. त्यांनी जर ते कार्य केलं नसतं तर आपल्याला 12 खांडी निर्मिती झालीही नसती. आपल्याला दत्तात्रय प्रभूंचं एक 45वर आणि एक माहूर सोडलं असतं तर आपल्याला बाकीचे खांडी आपल्याला करायलाही भेटल्या नसता. विश्वनाथ बास बाळापूरकरांचा फार मोठा उपकार या पंथावर आहे.
अशा प्रकारे 12 खंडीचे दर्शन पुस्तक आहे. याचे लेखक आदरणीय श्रद्धेय दादाजी अमृते तामसा दादांच्या लेखणीमधून ही माहिती जी साकारली मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. अशा प्रकारे आपण 12 खांडी नमस्कार करण्यासाठी जायचं आहे. आपण 12 खांडी करण्यासाठी यायचं आहे. परंतु ते करत असताना त्या लीळेंची सुद्धा माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. तर लीळेंची माहिती तुम्हाला व्हावी म्हणून तर या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. असे अनेक संप्रदायामध्ये पुस्तक आहेत. 12 खांडी दर्शन पुस्तक आहे. त्याचप्रमाणे आता दत्तचरित्र, राजयोग प्रकाशन संवत्सर आणि ब्रह्मविद्या पाठशाळा तडगाव त्यांनी सुद्धा एक संपादित केलेलं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये पण माहिती आहे. अशा प्रकारे आपण सर्वांनी 12 खांडी दर्शन करण्यासाठी माहुर या परिसरामध्ये जरूर या आणि दत्तात्रय प्रभूंच्या दर्शन जो साक्षात्कार आहे, दत्तात्रय प्रभूंच्या सेवेची जी महती आहे ती महती आपण अनुभव घ्यायचा आहे. जर आपण कधी इकडे आलास नांदेड, राहेर, माहूर या परिसरामध्ये निश्चित श्री गोपालकृष्ण मंदिर, महानुभाव राजाश्रम तामसा, ज्या ठिकाणी आपण अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून आपण जे प्रवचन श्रवण करत असतो ते ठिकाण म्हणजे तामसा. ते नांदेड, राहेर, 12 खांडी माहूर पासून याच परिसरामध्ये तामसा हे गाव आहे. त्याच्यामध्ये जे हदगाव आहे आपल्या सर्वांना परिचित कैवल्यवासी दत्ता बापूजी विद्वांस हदगावचे, हदगाव पासून तामसा हे गाव जवळ आहे. आपण जर कधी इकडे आलात तर जरूर आपण श्री तामसा या गावी आपण जरूर भेट द्या. आपल्या भेटीचा आनंद सुद्धा आम्हाला वाटेल. कारण की आपल्या भेटीने सांगतात ना, साधकाच्या भेटीने ईश्वर भेटल्याचा आनंद आहे. म्हणून जर कधी आलात तर आपण भेट घ्या. जर कधी माझा योग आपल्यापर्यंत आला तर मी तुमची भेट घेईल. अशा प्रकारे खांडींची माहिती आपण सर्वांनी श्रवण करा. आता खांडी किती प्रकारच्या आणि कशा आहेत, त्यांची जी महती काय आहे, उद्या आपण भागामध्ये पाहणार आहोत. सर्वांनी ही माहिती लक्षामध्ये ठेवा आणि कुठल्याच खांडे चुकवायच्या नाहीत. देहली पासून ते ज्या उपखांडी आहे सर्व खांडी आपण वंदन करायच्या. त्या खांडी कोणकोणत्या आहेत, त्या कुठे कुठे आहेत हे तुम्हाला मात्र मी उद्याच्या सत्रामध्ये सांगणार आहे. दंडवत प्रणाम. आता बरेच अनुयायी